नमस्कार मित्रांनो, तर बाप्पाचं आगमन होणार आहे ह्याच्या विचारानेच ना मुलांना इतका आनंद होत आहे। तर बघा ही माझी चिऊ काय डान्स करत आहे। तर गणपतीचं गाणं लावलेलं म्हणून ती अशी डान्स करत होती। तर हे आहे माझ्या मुलाने गणपतीसाठी अशी माळ बनवलेली आहे। गणपतीसाठी होममेड कानातल्यापासून बनवलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची झाली ना, तर बाप्पांसाठी आपण जे काही करतो ना फक्त मनापासून केलं पाहिजे। बाकी बाप्पाला हेच पाहिजे तेच पाहिजे असं काहीही नसतं। तर आहे ना, मी व्हिडिओ एडिट करताना ना एकदा दूध असं करपून गेलं तर मला काही कळलंच नाही आणि एकदा हाताचा धक्का लागून जरासा चहा सांडला तर पूर्ण किचन खराब झालं। तर इथं बघा माझी पिल्लं कशी दोघं मिळून मिसळून कसे गणपतीची मूर्ती तयार करत आहे। ही दोघं इतके भांडतात आणि भांडून झाल्यानंतर जर एखादं काम करायला घेतलं की दोघं मस्त एकत्र येऊन असं गुलुगुलू करून कामं करत असतात। तर बघा इथे मला ना किचनची साफसफाई माझी बाकी होती। तर इथे हे फ्रीज मी पुढे सरकवलेलं आहे। तर फ्रीज आहे ना मी वर साफ तर करतच असते, पण बॅक साईडला जे असतं ना ते करायला भेटत नाही। तर आता साफसफाई करायची होती म्हणून पूर्णच मग मी ते सुद्धा पुढे सरकून घेतलं। तर हे जे असतं ना वायर, तिथे मी असं ब्रशने जो कलर मारायचा ब्रश असतो ना त्याने असं साफ करून घेतलं, कारण ह्या वायरी असतात ना जरा जरी इकडच्या तिकडे झाला ना की तो पूर्ण फ्रीजच बंद पडणार। म्हणून त्यासाठी ना मी हा ब्रश असतो ना कलर मारायचा त्यानेच आता हे असं छान साफ करून घेत आहे। आणि हे जे आहे ना ट्रे बॅक साईडचा ते मी काढू शकत नाही, तर हे असं थोडं पाणी हे कपाणी मी काढून घेतलं। तर आता हे कपाणी सुद्धा निघत नव्हतं, त्यामुळे मी काय केलं तर कपाणी जेवढं निघालं तेवढं काढलं आणि त्यानंतर आहे ना हे पाणी मी असं एका कपड्याने डुबून काढलं। तर इथं माझी चिऊ येऊन बघत होती, तर बापरे मम्मी काय हाय हे घाण झालेलं आहे फ्रीज अशी बोलत होती। तर ह्या फ्रीजच्या बॅक साईडला ना मी फक्त पाठीमागे पुसून घेतलेलं एकदा, पण हा ट्रे काय मी रिकामा केला नव्हता कारण त्यात जास्त पाणी नव्हतं। पण ना आता 1 महिना फक्त झाला असेल तर बघितलं तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये ना मच्छरच्या आळ्या झालेल्या आहेत। तर हे बघितलं किती भयानकच मला वाटलं ते बघून। तर नंतर मग मी काय केलं ते कपड्याने शेवटी मला, कारण त्यामध्ये ना इतकं ते छोटंसं होतं ना तो ट्रे त्या साईडचा, तर त्याला मी असं कपड्याने डुबूनच पुसून पिळून घेतलं। ते बघा पाहू शकता ते किती छोटंसं आहे। तर त्यानंतर ही किचनची जी ट्रॉली आहे ना त्या खाली सुद्धा ना असं जरासं काय माहीत नाही काय पडलेलं होतं, पण ते खूपच घाण होतं। तर मला करायचीच होतं हे सर्व काही साफ करणं ना, ते खूपच घाण दिसत होतं म्हणून मी अगोदर ते काढलं आणि मग तेवढ्यापुरतं ते पुसून घेतलं आणि तो ट्रे जो आहे ना तो पुन्हा तसाच लावून टाकला, कारण की मला ते सर्व घासून काढायचंच आहे। पण हे बघा तुम्ही पाहू शकता इतकं घाण झालेलं होतं ना, मग ते मी असं पुसून घेतलं आणि मग नंतर ट्रे लावला आणि मग त्यातली ती भांडीसुद्धा तशीच लावली, कारण की हे नंतर मला जेव्हा वेळ भेटणार आहे तेव्हाच मी ते करणार आहे। ही सर्व कामं एकदम अंगावरती घेऊन ती जमलीसुद्धा पाहिजेत करायला, बाकीची सुद्धा घरात कामं असतात, त्यामुळे सर्व वेळ काढूनच आपल्याला कामं करावी लागतात। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि कुठल्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील ते नक्की कमेंटमध्ये सांगा। बाय।